नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 19वा श्लोक. श्लोक 19. मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्यते सत्यवाचे वदावे, मना मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे. सत्याची कास कधीही सोडू नये. सत्याच्या मार्गावरूनच आपले सदैव आचरण असावे. आता असं म्हटलं की लगेच प्रतिवाद समोर येतात. निरपेक्ष सत्य असं काहीच नाही, सर्व काही भासमान आहे, वगैरे वगैरे. सत्य म्हणजे काय? जे कालातीत आहे ते सत्य, ज्यावर परिस्थितीतल्या बदलांचा परिणाम झाला नाही, होत नाही, किंवा जे त्रिकालाबाधित आहे ते सत्य. सत्य हे सूक्ष्म आहे, शाश्वत आहे, निरंतर आहे. म्हणूनच वेद आणि उपनिषदांमध्ये मांडलेले जे सारभूत तत्वज्ञान आहे ते आजच्या प्रगतीपथावर असलेल्या विज्ञान युगात, सध्याच्या कलियुगात तसूभरही बदलत नाही. ते आहे तसे आहे, नित्य आहे. आज जगभरात सर्वत्र बदल झाले आहेत, होत आहेत. हे बदल सुरुवातीला भौतिक जगामध्ये घडतात आणि नंतर त्याचे पडसाद हे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक अशा विविध अंगांवरती होत राहतात. बदल घडत राहतात. तरी पण या सर्व बदलत्या काळामध्ये वेद उपनिषदातलं जे ज्ञान आहे ते सदैव दिशादर्शकच राहिलेले आहे. आजही नवनवे अर्थ समोर येतात. त्यातून प्रत्येक वेळी नव्याने काही ना काहीतरी अर्थबोध होत राहतो. अजूनही वेद उपनिषद पूर्ण समजले आहेत. आता त्यात काहीही नव्याने वाचायचं, समजून घ्यायचं उरलेलं नाही असं मात्र कधीही होत नाही. आयुष्यभर त्याचा कितीही अभ्यास केला, त्यातून खूप सारं आपल्या हाती लागलेलं आहे असं वाटलं ना, तरी ते केवळ महासागरातलं पाणी हे ओंजळीत घेण्याप्रमाणे आहे बरं. पण तेवढं जरी हाती लागलं, तेवढीच सारभूत तत्व काही जरी हाती लागले, त्यामुळे आयुष्याच्या आयुष्य सत्कारणी लागतात, हेही तितकंच खरं आहे. बरं, याच्याही पुढं जाऊन वेद उपनिषदांचा खूप काही अभ्यास केलेला आहे आणि नंतर कळलं की जे काही मांडलेलं होतं ते अमुक अमुक हे कालबाह्य झालेलं आहे, ते आता जुनं झालेलं आहे, असंही कधी होत नाही. किंवा विज्ञान युगातील वैज्ञानिकांनी संशोधनातून त्यातील अमुक अमुक माहितीवरती आक्षेप घेतलेला आहे, असंही कधी घडत नाही. म्हणूनच त्यातील तत्वज्ञान हे कोणा एखाद्या धर्मापुरते मर्यादित नाही, तर ते संपूर्ण मानवजातीसाठी, सृष्टीसाठी हे सगळे ग्रंथ हे मार्गदर्शक ठरलेले आहेत. आणि हे जे सत्य आहे ते तू कधीही सोडू नकोस, हे समर्थांचं सांगणं आहे. दुसऱ्या बाजूने जरा वेगळ्या पद्धतीने समर्थ हेही सांगतात की मिथ्या, असत्य गोष्टी आयुष्यात मांडत बसू नकोस. आता हे असत्य म्हणजे काय? तर जे आधी सत्याबाबत बघितले त्याच्यापासून दूर नेणारं किंवा त्या सत्यापासून जे भरकटत नेतं आपल्याला ते असत्य. म्हणून समर्थ म्हणतात, सत्य कधीही सोडू नको आणि असत्याला कवटाळून त्याला कधी मांडत बसू नकोस. हे मिथ्या मांडत बसणे म्हणजे तरी काय? अनेकदा असं घडतं
की परिस्थितीच्या प्रभावात गेल्यामुळे, परिस्थितीच्या कह्यात गेल्यामुळे लोक असत्य अंगीकारतात आणि त्याच्या समर्थनासाठी वेगवेगळे तर्क वितर्क लढवत राहतात. इतरांना पटवून देत राहतात की ते कसं योग्य आहे, तेच कसं खरं आहे, ते कसं बरोबर आहे. हा सगळा त्यांचा एक अट्टाहास चालू असतो. आणि विशेष म्हणजे हे असं करण्यामुळे ते खरे ठरतील किंवा खरेपणाचा बुरखा घेतलेले त्यांची स्वप्रतिमा ही शाबूत राहील, असा त्यांचा गोड गैरसमज असतो. हा सारा अट्टाहास म्हणजेच मिथ्याचा बाजार मांडत बसणे. अशा बाबतीत अगदी महाभारतातली उदाहरणं द्यायला सुद्धा ते कमी करत नाहीत. पण अर्थात आपण हे समजून घ्यायला पाहिजे की जे काही हे अर्थ लावले जातात ते कुठंतरी आपल्या अपुऱ्या बुद्धीतून आलेले असतात आणि त्याला किती महत्त्व द्यायचं ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. तर थोडक्यात काय, तर हा सगळा पसारा मांडत बसणं म्हणजे मिथ्या मांडत बसणं. जे सत्य आहे तेच आपल्या मुखातून बाहेर पडावं. राम सत्यवचनी होता असे प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल नेहमी बोलले जाते. पहा, कोणत्याही परिस्थितीमध्ये राम या शाश्वत सत्यापासून तसूभरही दूर गेलेला नाही. अगदी दुःखातिशयाच्या प्रसंगी सुद्धा रामाच्या आयुष्यामध्ये किती वेदनादायक प्रसंग घडले. स्वतःच्या राज्याभिषेकाच्या अगदी त्या क्षणाला या सगळ्याचा त्याग करून आईची आज्ञा, वडिलांनी तिला दिलेलं वचन पूर्ण करणं म्हणून 14 वर्ष राज्याभिषेकाचा सोहळा सोडून वनवासात जावं लागलं. वनवासात असताना वडिलांचा मृत्यू, वडिलांच्या वियोगाचे अनावर दुःख असले तरी त्यांच्या वचनपूर्तीचं स्मरण ठेवून माघारी न फिरता वनवास चालू ठेवणं, राज्यकारभार भरताकडे सहजतेनं सुपूर्त करणं. घडलेल्या या सगळ्या परिस्थितीला सकृतदर्शनी कैकेयी कारण दिसत असली तरी सुद्धा अनवधानानेही आईला दूषण न देणं. इतकंच काय, अगदी वनवासानंतर राजसिंहासनावर बसल्यावर सुद्धा प्रजेतील काहींचा बोलबाला जाणून स्वतःच्या प्राणप्रिय पत्नीचा त्याग करणं, असे एक ना अनेक, अगदी दगडालाही पाझर फुटेल असे प्रसंग रामाच्या आयुष्यात आले. मात्र कुठेही न डगमगता, चुकीचे पाऊल न टाकता निश्चलपणे रामाचा संपूर्ण जीवन प्रवास सत्याच्या मार्गावरून पार पडताना दिसतो. म्हणूनच युगामागून युग लोटली तरी राम आपला आदर्श ठरतो. शाश्वत सत्याचा आपण अंगीकार केला पाहिजे आणि जे यापासून दूर नेणारे आहे ते सोडून द्यायला हवे. व्यावहारिक जीवनात अनेकदा असं वाटतं की हे सत्याने वागण्याचे दिवस नाहीत, सत्याचा जमाना राहिला नाही, वगैरे वगैरे. पण आपल्यासमोर महाभारत तसेच कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश, ग्रंथरूपाने आपल्याला लाभलेली भगवद्गीता, हे सगळं आपल्या जवळ आहे. या सगळ्याचा ठेवा आपल्या जवळ आहे. कलियुगातले नातेसंबंध, हेवेदावे, स्वार्थ, अहंकार, क्रोध, सूड, दुराभिमान, सैरभैर मन, निराशा, या सगळ्या गोष्टींची मूर्तिमंत उदाहरणे महाभारतात जागोजागी दिसतात. पण तशातही स्वधर्म ओळखून वागायचे कसे, कर्तव्यबुद्धी कशी राखायची, सत्सद विवेक कसा शाबूत ठेवायचा, हे पदोपदी सांगणाऱ्या श्रीकृष्णाचा आदर्श, त्याचा उपदेश आपल्याला प्रकाशाच्या मार्गावर ठेवण्यासाठी आपल्याबरोबर सदैव आहे.
या आदर्शाच्या मदतीने आपण डोळस बनावे, सत्याचा मार्ग आचरावा, मिथ्याचा मार्ग सोडून द्यावा, चुकूनही मिथ्या गोष्टींचं समर्थन करू नये, कारण त्यात तुम्ही तुमच्या नकळत फसत जाता. जन्मोजन्मी अशाच कर्मांचं ओझं वागवावं लागतं आणि ह्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकत जातो. याची सतत जाणीव समर्थ आपल्याला करून देतात आणि सतर्क राहण्याविषयी ते सदैव सूचित करतात. धन्यवाद.